शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के नेता और सांसद संजय राउत ने महाराष्ट्र सरकार पर मराठी भाषा के अपमान और हिंदी को जबरन थोपने का आरोप लगाया है। उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर तीखा हमला बोलते हुए कहा कि मराठी राज्य में पहले मराठी शालाओं की बदहाली पर ध्यान देना चाहिए, न कि हिंदी को बढ़ावा देने की गुप्त बैठकें करनी चाहिए। महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे। साहित्यिकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला। साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही। किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते। जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना। साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहे हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत। इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्याकडे हा फायदा होईल का येणार आहे? नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत, परदेशात शिकून आलेले आहेत। त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना, ना हिंदीचा गंध आहे। सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत, इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत। मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, पालिकेची, अनुदानित विना अनुदानित, मी सांगू शकतो, मला अधिकार आहे बोलण्याचा। आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टानं आम्ही टाकलेली आहे। तुमची आहेत का? किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा, त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार। साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत, तुम्ही काय त्यांच्या बैठका घेताय? म्हणजे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना, त्यांची मुलं आणि नातवंड इंग्रजी शाळेमध्ये आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत। आम्हाला शिकवू नका, बैठका घ्यायची गरजच नाहीये। हे बैठकाचे गुराल चाललाय ना, हाच मराठीचा अपमान आहे। तुम्ही मराठी भाषेसंदर्भात कोणाशी बैठका घेताय? मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेताय आणि का घेताय? काय गरज काय? मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले की जर आता युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही। आणि संजय राऊत हे सिनियर नेते आहेत, या अगोदर भेटीला बाळा नांदगावकर गेले होते, राज ठाकरेंना भेटण्यासाठी असं कोण आलं नाही? योग्य वेळी निर्णय होतील, एवढंच मी सांगितलं। राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात। अमेरिका को घुटने पे ला दिया, अमेरिका ने किस तरीके से देखते हो? देखिए बात ऐसी है भाई, ईरान ने, इजराइल हो, अमेरिका हो, मैं ये नहीं कहूंगा कि किसको घुटने पे लाया है, लेकिन एक देश का और राष्ट्र का अभिमान और स्वाभिमान और हिम्मत क्या होती है, जिगर क्या होती है, ये जरूर ईरान ने दिखाया है। ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र है। चाहे यूनो हो, चाहे और अंतर्राष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ, जब भी हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है, ये भूलना नहीं चाहिए। चाहे कश्मीर का इश्यू हो, चाहे पाकिस्तान का हो, ईरान हमारे साथ रहा है। तो ईरान ने जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए। हमारे देश के प्रधानमंत्री ने, गृह मंत्री ने, एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है, लेकिन अमेरिका को नहीं डरा, ट्रंप को नहीं डरा, इजराइल को नहीं डरा, यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा, किसी को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा।
लड़ेगा और जीतेगा, ये आज का उनकी स्थिति है। तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली, हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ है। तो आर्सेनल डेफिनेटली लेनी चाहिए, घुटने नहीं टेकने चाहिए ना। जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी